दर्शको नमस्कार. दर्शको राजमुद्राच्या कलामुद्रा या विशेष सत्रामध्ये मी डॉक्टर सुजित येवलीकर आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. दर्शको, कलामुद्रामध्ये आपण नामवंत कलाकारांना बोलवत असतो. साहित्यकार असतील, नाटककार असतील, सगळ्यांशी आपण गप्पा करत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये नाना हे कॅरेक्टर आलेलं आहे. नानाला सगळेच ओळखतात, ज्यांचे इंस्टाग्रामवर 2,70,000 फॉलोअर्स आहेत, फेसबुकवर ज्यांचे 1.5 लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत आणि यूट्यूब चॅनलवर देखील त्यांनी 50,000 जवळपास गाठलेलीच आहे. असा नाना सगळ्यांनाच हसवत असतो. त्यांची एक खास शैली आहे, ती मराठवाडा शैली आहे. धोत्रामध्ये तो नेहमीच धुमाकूळ घालताना आपल्याला दिसतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धोत्रातला नाना आज आपल्याकडे नॉर्मल आलेला आहे. नाना, सगळ्या टीमतर्फे मी आपलं स्वागत करतो. धन्यवाद सर. कुठून हे नाना कॅरेक्टर डोक्यात आलं, खुलासा करा. सर म्हणजे मी लहानपणापासून माझ्या आजोबांना बघत आलेलो आहे आणि आमचे आजोबा बसल्या जागी टोमणे मारायचे मला. आणि मी थोडासा आळशी होतो नाही का, मला शेताकडले किंवा घरचे कामं करू वाटत नव्हते. थोडा अभ्यासावर थोडंसं लक्ष होतं. पण मग आमचे आजोबा प्रत्येक वेळेला टोमणे मारायचे, मला असतील, घरच्यांना असतील किंवा बाहेरच्यांना असतील. तर मग ते मला कुठेतरी खटकायचं. मग म्हणलं आपले बाबा वेगळं बोलतात जरा इतरांपेक्षा, आणि असेच बाबा बाकी लोकांचे पण बोलतात, कारण टोमणे मारणारे घरात कोणीतरी ना कोणी असतंच. आणि मग मला असं वाटलं की मला म्हणजे आधीपासूनच अभिनय करायला आवडतो, तर मग मी ऑब्झर्वेशन लहानपणापासून करायचो. तर मग मला असं वाटलं की मग आपण आपले आजोबा लक्षात ठेवले पाहिजे, कारण ही वेगळं बोलतात इतरांपेक्षा. आणि मग ते लक्षात ठेवलं. आणि आमच्या गावातलीच एक व्यक्ती होती जिचे डोळे काढले होते, त्यामुळे ते काळा गॉगल वगैरे लावायचे, दस्ती अशी बांधलेली असायची, धोतर बितर घालून तिथं पारावर बसलेले असायचे. मग मला हे नाना करत असताना असा विचार आला की बोलायला कॅरेक्टर आपल्या बाबासारखं ठेवलं आणि दिसायला कॅरेक्टर त्या व्यक्तीसारखं ठेवलं, तर हे दोन्हीचं कंबाईन केलं तर चांगलं एक काहीतरी नवीन कॅरेक्टर मिळेल. मग तिथून ही संकल्पना बाहेर आली. नानाचं पूर्ण नाव बळी अच्युत डिकले आहे आणि ते प्रॉपर पारडी या गावचे आहेत. तालुका लोहा त्यांचा आहे. आणि विशेष म्हणजे ते नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत. नाना, आपण सुरुवात कशी केली? पहिल्यांदा सुरुवात कशी झाली? का नाटकापासून केली का थेट आपण चित्रपट सृष्टीत कशी आला? थोडं खुलासा करा. सर, मी पहिल्यांदा आपली माळेगावची यात्रा आहे, माळेगावच्या यात्रेमध्ये रघुवीर खेडकर सरांचे तमाशा लागतो नाही का, बरेच तमाशे येतात. मग मी लहान असताना मी पहिल्यांदा तमाशा पाहिला होता त्या जत्रेमध्ये, आपल्या माळेगावच्या यात्रेत. आणि मग मी एवढं हसलो कारण ती गोष्ट लाईव्ह होती आणि मी पहिल्यांदाच पाहिली होती ती गोष्ट. आणि मला खूप आनंद झाला. आणि जे नाटक मी पाहिलं होतं ते नाटक माझ्या डोक्यामध्ये राहिलं होतं. म्हणजे नाटकाचं नाव लक्षातच नाही, कारण उशिरा पोहोचलो आम्ही. पण जी कन्सेप्ट होती ती एकदम भारी होती. तो 2 तासाचं नाटक होतं. मग मी तेच नाटक काय केलं, गावात आलो आणि अर्ध्या तासाचं नाटक लिहिलं, मला जसं सुचतंय तसं. आणि मित्रमंडळी घेऊन मी आपले गणेश उत्सवात सादर केलं. तर गावातल्या लोकांनी म्हणजे कौतुक केलं की अरे वा, छान करतात पोरं, एवढं भारी नाटक केलं. आणि मग तेव्हा मला थोडीशी आवड वाटली की नाही, हे करायला पाहिजे, आपलं कौतुक होतंय, भारी वाटलं मला. आणि म्हणलं आपण मग ॲक्टिंग करायला पाहिजे. तर मग मी गणेश उत्सव असेल, नवरात्री महोत्सव असेल, त्यामध्ये काय करायचो, माझी मित्रमंडळी घ्यायचो. आता त्यावेळेला काय पोरी आमच्यासोबत काम करायचं नाही, मग पोरांना साड्या घालायच्या, आम्ही पोरांना झगे घालायचे आणि मग आम्ही नाटक करायचो. आणि मग असंच करत करत राहिलो. आणि मग 10वीला एक नाटक बसवलं होतं मी, काय सदून केली जादू. मग ते मी दादा कोंडके सरांचा खूप मोठा फॅन आहे. म्हणजे मला ते डबल मिनिंग खूप आवडायचं त्यांचं. आणि ते टायमिंग असतो म्हणजे खतरनाकच. आणि मी पहिल्यांदाच बघितलं होतं त्यांना. तर मग मी नाटक थोडंसं त्या टाईपमध्येच लिहिलेलं होतं. 2010ची गोष्ट असेल. आणि मग त्या नाटकाचे प्रयोग मी आजूबाजूला केले होते. म्हणजे ढगे पिपळगाव असतील, धानोरा असतील, शेलगाव असेल, लोह्यात असेल, लोह्यात 2-3 ठिकाणी केले प्रयोग. तर असे 5-6 प्रयोग केले. आणि त्यावेळेला मला वाटते की 8-10 हजार रुपये जमा झाले 2010ला ह्या 5-6 नाटकाच्या प्रयोगात. आणि मग मला ते पैशाचं काही घेणं देणं नाही, पण आपल्याला हे करायला मिळतं हे भारी वाटायचं. आणि मी हे सगळं चोरून करायचो नाही का. आमच्या पप्पांनाही आवडायचं नाही, म्हणजे की नाटक बिटक करणं. पप्पाला वाटायचं अभ्यास करायला पाहिजे. तर मग मी हे काय करायचं, पप्पा संध्याकाळी 8ला यायचे, तर मग
प्रॅक्टिस आम्ही 8 पर्यंत संपवायची आणि 8ला यायचो, मी जेवायचं आणि मग अभ्यासाला बसायचं, असं करायचं. आणि मग नंतर मग कॉलेजला आल्याच्या नंतर मग हे आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा युथ फेस्टिवल असतो. मग युथ फेस्टिवलमध्ये एकपात्री अभिनय स्पर्धा होती. मग मी त्यामध्ये एंट्री टाकली होती, म्हणजे आमच्या कॉलेजतर्फे श्री संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा, तिथून मी एंट्री टाकली होती. म्हणजे आमच्या कॉलेजनं माझी एंट्री टाकली की बाबा हां आमचा हा विद्यार्थी येतोय युथ फेस्टिवलला. आणि मी गेलो सर, मी जी कन्सेप्ट लिहिली होती म्हणजे गुरुजी आणि विद्यार्थ्यांचा जो संवाद होता तो मीच लिहिला होता, मीच डिरेक्ट केला होता आणि मीच सादरीकरण केलं होतं. तर मला त्या एकपात्री अभिनयात गोल्ड मेडल मिळालेलं होतं युथ फेस्टिवलला. आणि मग तेव्हा कॉलेजमध्ये सत्कार झाला. मुळात म्हणजे तेवढ्या लोकांमध्ये मला ते प्राईज देण्यात आलं. म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत जेवढे कॉलेज येतात तेवढ्या कॉलेजचे विद्यार्थी आलेले होते, तरी पण मला ते प्राईज मिळालं. तर मग मला कुठंतरी वाटलं की अरे यार आपण अभिनय करायला पाहिजे, कारण आपल्याला हे जमतंय. कारण खूप तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन असलेले विद्यार्थी तिथं आलेले होते आणि त्यातल्या त्यात मी स्वतः लिहिलो, मी डिरेक्ट केलं आणि मी सादरीकरण केलं. तर कदाचित या गोष्टी आपण तंत्रशुद्ध शिकल्या पाहिजे असं वाटलं. आणि मग मी माझं BA कम्प्लीट झाल्याच्या नंतर MA साठी ट्राय केलं. मग MA साठी मी ललितला पण गेलो होतो, पण तिथं माझं सिलेक्शन झालं नव्हतं. कारण काय की तिथं एक्सपिरियन्स थोडासा हवा असतो. मग पण मी नाटक वगैरे काही केलं नव्हतं आणि जे केले होते ते तमाशा स्टाईलचे नाटकं होते. फक्त थांबायचे, 2 माईक घ्यायचे आणि फक्त वाचिक अभिनय असावालं. तर मग नंतर मग आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातच मी MA थिएटरला ॲडमिशन घेतलं आणि माझं MA कम्प्लीट केलं. आणि मग MA कम्प्लीट करत असताना मग बरेच नाटकं बी केले, व्यावसायिक नाटकं असतील किंवा बॅकस्टेजला काम असेल ते पण केलं. आणि मग नाटक करत करत असतानाच मग मला असं वाटलं की आपण सोशल मीडियावर पण आलं पाहिजे, कारण सध्या सोशल मीडिया स्ट्रॉंग आहे. आणि मग सोशल मीडियावर आलो आणि मग तुम्हाला माहीतच आहे की नाना सगळ्यांना आवडायला लागलाय आता. आणि याचबरोबर मग मी नाटकही केले आणि मग 2-3 चित्रपटामध्ये ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे. तर भारी वाटते. असा हा एकंदरीत प्रवास आहे. ड्रामा करत असताना नाटकातला जो नाना आहे तो सोशल मीडियावर आला, बरोबर. आणि ठीक आहे, मग नंतर मोठ्या पडद्यावर आल्यावर जेव्हा ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम केलं तर तो पहिला चित्रपट कोणता होता? माझा पहिला चित्रपट कोणता होता म्हणलं तर हा पाणी चित्रपट होता. 2017-18 जवळपास तो शूट झाला आणि त्यावेळेला मी MA सेकंड इयरलाच होतो. बरं. आदिनाथ कोठारे सरांनी तो डिरेक्ट केलेला आहे आणि त्याचं लिखाण नितीन दीक्षित सरांनी केलेलं आहे, जे धग चित्रपट आहेत त्यांचे रायटर आहेत. आणि त्या चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड पण आहे. पण मी त्या चित्रपटाचा एक मेंबर होतो किंवा त्या टीमशी जोडलेला होतो याचे मला अभिमान वाटते. कारण की एवढा दर्जाचं काम होत असताना मी तिथं होतो, मी त्या टीमचा एक भाग होतो. ही मला अभिमानाची गोष्ट आहे सर. बरोबर आहे. प्रियंका चोपडाचा काय रोल आहे का त्याच्यामध्ये? ना, प्रियंका चोपडा मॅमचं ते प्रोडक्शन होतं, प्रोडक्शन हाऊस होतं. म्हणजे त्यांनी ते निर्माते आहेत त्या चित्रपटाच्या. अच्छा. मग त्यानंतर दुसऱ्यांदा कधी चित्रपट मिळाला, दुसरा तिसरा? मी दुसरा चित्रपट म्हणजे हे म्हणता येईल आपलं झोंबिवली, जे आदित्य सरपोजदार सर डिरेक्टर आहेत. आता त्यांचा नवीन मुंजा आलाय. येस. की त्या झोंबिवलीमध्ये मला ॲज अ सीन म्हणजे ज्युनियर आर्टिस्टच काम होतं. पण मला एक खुशी सर ही आहे की म्हणजे एवढे दिग्गज लोक आहेत, ते काम कसं करतात हे पाहायला मिळेल त्यांच्या टीममध्ये राहून. येस. या गोष्टीची खुशी होती, म्हणजे आनंद होता की आपल्याला एवढ्या मोठ्या लोकांचं काम करताना काय करतात. किंवा त्यामध्ये ललित प्रभाकर सर होते की मी त्यांचा खूप फॅन आहे. एकदम वास्तववादी अभिनय करतात नाही का. आणि अमय वाघ सर आहेत. तर मला त्यांचं ते काम जवळून पाहता आलं, यात खुशी आहे. आणि झोंबिवली माझा दुसरा चित्रपट होता ॲज अ ज्युनियर आर्टिस्ट म्हणूनच. बरं. अजून कोणत्या चित्रपटात आपण काम केलेलं आहे? मी डॉक्टर मध्ये पण होतो सर. एक छोटा सीन होतो, त्या सीन मध्ये होतो मी ॲज अ त्या
डिरेक्शन टीमलाच होतो, कारण प्रीतम एस के पाटील सरांकडे मी 4 महिने जवळपास ही कॅमेरा ऍक्टिंग शिकायला होतो. आणि मग त्यावेळी डॉक्टरचा शूट चालू होता, तर मग मी डिरेक्शन टीमला काम करत होतो. आणि मग ऑन दी स्पॉटला एक तो ऍक्टर आला नव्हता, तो ज्युनियर आर्टिस्ट आला नव्हता, तर मग मी बसलो होतो तिथं. पण मला भारी वाटलं सर, कारण काय की आपण ह्याच्यासारखा पिक्चर बघतो शाळासारखा, तर किंवा पार्थ भालेराव सारखे ऍक्टर असतील किंवा प्रथमेश परब सरांसारखे ऍक्टर असतील, त्यांच्यासोबत नुसतं बसायला जरी मिळालं ना तर आपल्याला भारी वाटते, आपण फोटो काढूनच खुश होतो. तर मुळात त्यांच्यासोबत थांबायला, की ते काय काम करतात, कशा पद्धतीने काम करतात, हे पाहायला मिळणं म्हणजे खूप सौभाग्याची गोष्ट आहे. आणि तो चित्रपट होता माझा. नाना, सोशल मीडियावर तर तुला सगळेच पाहतात, परंतु मी स्वतः तुझी एक मालिका पाहिलेली आहे, मराठवाडा नावाची. अतिशय सुंदर अभिनय केलेला आहेस. 9च्या 9 एपिसोड मी पाहिलेत. मराठवाड्यातील लोकांचं किंवा कार्यकर्त्यांचं जे जीवन असतं, राजकीय नेते त्यांना कसं वापरून घेतात, त्यांचा पुरेपूर वापर करून कसं फेकून देतात, त्या मालिकेने खूप चांगली मांडणी केली आहे. ही मालिका कशी मिळाली आणि ती कशी चालली, थोडंसं सांग. मी आता 19वी हौशी राज्य नाट्य स्पर्धा होती, आणि मी आपली नांदेडमध्येच दिनेश कवडे सरांची सिने स्टार ऍक्टिंग अकॅडमी आहे. तर मग त्या अकॅडमीवर आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली टकले रे टकले नावाचं नाटक, जे की सुदामनं लिहिलेलं होतं, त्याची प्रॅक्टिस करत होतो. आणि त्या नाटकाची प्रॅक्टिस करत असतानाच मग यूट्यूबला कोरी पाटी प्रोडक्शन म्हणून एक चॅनल आहे, ज्याचे डिरेक्टर म्हणा किंवा रायटर नितीन पवार सर आहेत, आणि त्यांच्यासोबत आपल्या पेठ शिवणीचे नितीन वाडेवाले दादा काम करतात. तर त्यांनी या मराठवाड्यातलं भयान वास्तव पाहिलेलं होतं, आणि त्यांनी ते लिहिलं, किंवा ती कन्सेप्ट त्यांना सांगितली की नितीन पवार सरांना. मग त्यांनी ती वेबसिरीज लिहिली, आणि मग ही वेबसिरीज त्यांनी कदाचित पश्चिम महाराष्ट्रातच करणार होते, म्हणजे तिकडंच सातारल्याच करणार होते. पण कदाचित त्यांना असं वाटलं की हे वास्तव मराठवाड्यातलं आहे, तर मग आपण ते मराठवाड्यातच शूट करायला पाहिजे, इथलेच कलाकार घेऊन करायला पाहिजे. मग त्यांनी ॲक्टरचा शोध घेणं सुरू केलं. आणि मग त्यांनी आमची प्रॅक्टिस चालू असताना आले, पाहिले, आणि बघितलं की हां ठीक आहे, चांगलं करताय असं बोलले, आणि म्हणले की ऑडिशन पाठवून द्या, आम्ही बघू. मी म्हणले ठीक आहे. मग आमचं नाटक जेव्हा चालू होतं तेव्हा आम्ही छोटे छोटे बाईट पाठवले, आणि बाईट म्हणजे ऑडिशन व्हिडिओ पाठवले. मग माझं सिलेक्शन नाही झालं होतं, पण दुसऱ्या कॅरेक्टरसाठी झालं होतं. अच्छा, नागेशच्या कॅरेक्टरसाठी नाही. तर मग आम्ही पाठवले. मग कदाचित त्यांना असं, त्यांना आमचं नाटक होतं जवळपास ज्या दिवशी प्रेझेंट होणार होतं त्याच्या आदल्या 2 दिवस अगोदर त्यांनी शूट सुरू करणार होते. पण कदाचित त्यांना काय वाटलं काय माहिती, की त्यांनी थांबले आणि म्हणले आम्ही तुमचं नाटक बघू आणि नंतर शूट करू. तर त्यांनी नाटक बघायला आले. नाटक पाहिल्याच्या नंतर त्यांना नाटक खूप आवडलं, खूप आवडलं. छान. आणि मग त्यांनी सांगितले की बाबा तुमचं सिलेक्शन झालेलं आहे आणि तुम्ही शूटला येऊ शकता. पण ऑन दी स्पॉटला काय झालं सर, की मला नागेशचं कॅरेक्टर नव्हतं, पण काय होतं की दुसरं, आता ही गोष्ट म्हणजे काय म्हणता येईल की योगायोग म्हणता येईल ते कॅरेक्टर मला मिळणं. तर सरांनी जो कॅरेक्टर होतं तर ते थोडंसं गंडत असल्यामुळे काय म्हणले की बुवा तू डायलॉग घेऊन बघ. आणि मग मी तो डायलॉग असा एकदा वाचला आणि बघितलं आणि मग सहज घेतला. तर मग सगळ्या टीमनं विचार केला की नागेशचं कॅरेक्टर बळी करणार. आणि तेव्हा ते कॅरेक्टर मिळालं. आणि मला ते कॅरेक्टर भावलं का सर, ती मी असे कार्यकर्ते रोज बघतो मराठवाड्यामध्ये आपले. म्हणजे दादांच्या मागे फिरणारे कॅरेक्टर असतात. आपल्याकडं काय की ज्ञान किती आहे माहिती नाही, पण कार्यकर्ता म्हणलं की झकपक राहणार, मस्त स्टार्च केलेले कपडे अंगावर आणि मग रुबाबात फिरणार. तर हे असे कॅरेक्टर मी अवतीभोवती पाहिलेले होते. आणि त्यामुळं काय झालं की ते कॅरेक्टर मला ताबडतोब लक्षात आलं. ऑन दी स्पॉटला मला ते कॅरेक्टर मिळालं आणि मला वेगळं काही करायची गरज लागली नाही. आणि स्क्रिप्ट पण एवढी तगडी होती की ती मला ते सगळे वाक्य मला असं टोचत होते, मला बोचत होते. मला असं वाटत होते मी नागेश आहे, मला हा त्रास आहे किंवा माझ्या बाबतीत हे घडतंय, आणि ते ऑटोमॅटिकली इमोशन निघत होते. असं वालं होतं. पण दुर्दैवानं त्याला तेवढे व्ह्यूज आले नाहीत किंवा मराठवाड्यातील लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही.
निश्चितच पोहोचेल, कारण नागेश या कॅरेक्टरला खूप चांगला न्याय तू दिलेला आहेस. आणि आम्ही राजमुद्राच्या प्रेक्षकांनाही सांगू की नागेशची म्हणजे नानाची जी वेब सिरीज आहे मराठवाडा, आपण जरूर पहा. आमच्या याच व्हिडिओच्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये त्याची लिंक राजमुद्रातर्फे टाकल्या जाईल. तुम्ही ती वेब सिरीज जरूर पहा आणि प्रत्येक कार्यकर्त्यांना पाठवा. तुमच्या अवतीभोवती जे राजकारण्यांच्या हाताखाली काम करतात त्यांचं आयुष्य कसं भरडलं जातं यावर अतिशय सुंदर त्यांनी बनवलेली आहे. आणि तुमची जी टीम आहे मराठवाड्याची, त्यांच्या डायरेक्टरला पण आम्ही स्टुडिओला बोलू आताच मी सांगून ठेवतोय, कारण की त्यांनी खूप सुंदर मांडणी केलेली आहे. प्रत्येकाने ती पाहिली पाहिजे. पुढचा प्रश्न मी घेतो की आता तुझी मुलाखत सगळेजण पाहत आहेत, मोस्टली तरुणाई आहे, बरोबर. तर नवीन नवीन कन्सेप्ट घेऊन तरुणाई येत आहे. मग ते सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, तर मग आपणही क्रिएट कंटेनर आहोत. मग कुठेतरी इन्सिक्युरिटी फील होते का की बाबा आता कसं होईल, कारण खूप गर्दी झाली, आता भाऊ गर्दी झाली. इन्सिक्युरिटी म्हणता येणार नाही सर, कारण काय आहे की मला आता अभिमान वाटतो की माझं शिक्षण झालंय त्यामध्ये, आणि नवीन लोक येत आहेत तर चांगली गोष्ट आहे, नाही का, चांगली गोष्ट आहे. हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे, तुमच्यात कला असेल तर तुम्ही ते दाखवलीच पाहिजे. पण मला असं वाटतं की आपण एखाद्या माणसामध्ये टॅलेंट आहे तर आपण त्याचं कौतुक करायला पाहिजे. इन्सिक्युरिटी फील करायची गरज नाही. आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता माझी ही फील्ड आहे, मला ॲक्टिंग जमते, हे मला एक प्लॅटफॉर्म मिळतंय म्हणून मी यावरती करतोय. पण थोडीशी खंत ही वाटते की आता समजा नवीन नवीन कॉलेजला असणारे मुलं असतील, मुली असतील, तर त्यांना क्रेज वाढते. आता समजा नानाची व्हिडिओ छान असतात, मस्त असतात, तो किती व्हायरल आहे, लोक किती फोटो काढतात, किंवा आपल्या नांदेडच्या आत्याबाई असतील, तर मुलींना असं वाटतं की अरे यार ह्यांनी व्हिडिओ करतात, हे करतात. पण हे कसं आहे की आम्ही एक एज लिमिटच्या नंतर किंवा शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर इकडं वळलोय, पण त्यांचं शिक्षण चालू असताना त्यांनी इकडं वळतायत, त्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. करेक्ट. आणि ही खंत वाटते कुठंतरी. इन्सिक्युरिटी नाही, असे आवर्जून आपल्या खेडेगावातले कलाकार आले पाहिजे, ग्रामीण भागातले कलाकार लोकांना समजले पाहिजेत, त्यांची कला लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मी खरंच कोणाचे व्हिडिओ चांगले असतील तर मी कमेंट करून कळवतो, पर्सनली त्यांना बोलून सांगतो की बाबा तुमचे व्हिडिओ छान असतात. त्याच्यामुळं अनसिक्युरिटी नाही सर. आणि महत्त्वाची म्हणजे काय की मी सोशल मीडियावर तेवढं जास्त मधल्या काळात ॲक्टिव्ह नव्हतो, कारण काय की मी थिएटर आणि हे पण करतो ना, स्किट वगैरे असतील त्या गोष्टी, वेब सिरीज, तर तिकडे जास्त वेळ देतो, त्यामुळे इकडे देणं होत नाही. त्यामुळे मला भीती वगैरे काही असं वाटत नाही. एक उत्तर मला आवडलं की करिअर सोडून वडील, आपले आई वडील लाखो रुपये आपल्याला लावतात, ते सोडून जर आपण रील करत बसलो तर करिअरचं काय होईल आणि रीलमधून मिळणार काय आहे. तुमचं एक प्लॅटफॉर्म आहे, तुम्ही लहानपणापासून नाटकात होतात, ड्रामा केलं, आज मूवी करताय, भविष्यात तुम्हाला मोठा प्रवास आहे. तर खरंच आहे की हे उत्तर मला आवडलं. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा की आता आपण सेलिब्रिटी झालात, 2-2.5 लाख प्रत्येक ठिकाणी व्ह्युअर्स आहेत, लोक जवळ येतात, मुलं जवळ येतात, मुली जवळ येतात, सेल्फी काढतात, कसं वाटतं? भारी वाटते सर, एकदम भारी वाटते. कारण आता मी व्हिडिओ वगैरे किंवा कंटेंट जो क्रिएट करतो ते कशासाठी की लोकांनी पाहिलं पाहिजे, माझं कौतुक केलं पाहिजे, नाही का, ते लोकांना आवडलं पाहिजे. आणि मग ते बघून जर त्यांना असं वाटतं की अरे यार, त्यांच्या नजरेमध्ये मी जर त्यांचा सेलिब्रिटी असेल आणि माझ्यासोबत फोटो काढत असतील, आज धावपळीच्या जगामध्ये एकमेकांना बोलायला वेळ नाही, पण तेवढ्या आपुलकीनं येऊन ते माझ्यासोबत फोटो काढतात, ती माझ्यासाठी सर अभिमानाची गोष्ट आहे. आणि मला खरंच खूप आनंद होतो. आणि काही काही फॅन तर असे भेटतात सर की मला पाहिल्याच्या नंतर त्यांना बोलायचं सुधरत नाही, थरथर हात कापतात, काय बोलावं काही सुधरत नाही. मी सांगतो, एक लातूरला जोडपं भेटलं होतं सर मला, अक्षरशः मी त्यांच्या घरी गेलो होतो, तर सर त्या व्यक्तीनं माझे 2 मुके घेतले. यंग, तुमच्या म्हणजे जवळपास 40-42 वर्षाचे असतील त्यांनी, तर त्यांनी मुके घेतले आणि त्याच्या डोळ्यात पाणी होतं आणि त्यांनी थांबून बोलतायत आणि मी त्यांच्या घरात बसलोय. मग मी म्हणलं की दादा तुम्ही खुर्चीवर बसा ना. मग त्यांना भान आलं की आपण उभं राहून बोलतोय. तर हे खूप भारी वाटतं, आनंद वाटते. खरंच नाना लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचलेला आहे, जाणवते तुमच्या बोलण्यावरून. दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या क्षेत्रामध्ये आल्यावर घरच्यांचा कसा रेस्पॉन्स होता, कारण शक्यतो मराठवाडा आणि वडील म्हणलं की जरासे टोमणे वगैरे असतात, तर घरून कसा सुरुवातीला रेस्पॉन्स मिळाला, घरच्यांचा विरोध होता का? घरच्यांचा विरोधही म्हणता येणार नाही आणि सपोर्ट पण म्हणता येणार नाही. म्हणजे मी जर अभ्यासात हुशार होतो, बऱ्यापैकी होतो, म्हणजे जेमतेम, म्हणजे
जास्त ढळ नाही ना लय हुशारी नाही असा वाला. पण पप्पाचं म्हणणं होतं की मग तू स्पर्धा परीक्षा करावी, कदाचित MPSC करावी, हुशार आहेस तर त्याचा फायदा झाला पाहिजे. पण मला ती गोष्ट पटत नव्हती नाही का, की म्हणजे आता पप्पा म्हणतात म्हणून आपण करणं हे चुकीचं वाटायचं. कारण सकाळी 10 ते संध्याकाळी 6ची नोकरी मला नको होती. मला असं वाटायचं की आपल्यामध्ये क्वालिटी आहे, मला हे जमू शकते, तर मी हे करायला पाहिजे. म्हणून मग मी MA ड्रामा करणार असं पप्पांना सांगितलं. आणि मग ड्रामा झाल्याच्या नंतर नाटकं करायला लागलो. मग नाटकं करत असताना सुद्धा मग पप्पा म्हणायचे नाही का, किती दिवस आता नाटकं करायचे नाही का, उद्या बायको आली तर सांभाळणार कोण, तिला म्हणजे काय खाऊ पिऊ घालायचं, तिला कपडे लत्ते घ्यायचे, काही संसाराला गोष्टी लागत असतील तर आणणार कुठून पैसे, नाटकात पैसा कुठं आहे. मग अशा गोष्टी बोलायचे. बस झालं, आता छंद होता म्हणून किती दिवस केले, अशा गोष्टी करून बोलायचे नाही का. पण आता जसं मग कंटेंट वगैरे करायला लागलो तर मग घरच्यांना पण जरा बरं वाटते आता की हां ठीक आहे काहीतरी करते. कारण लोकच म्हणतात नाही का, तो तुमचा मुलगा आहे का, अच्छा वा 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 काय भारी व्हिडिओ करतो, आमच्या घरचे सगळे बघतात, आम्ही बघतो, असं जेव्हा सांगतात तेव्हा जरा कौतुक वाटते त्यांना. सध्या सपोर्ट आहे असं म्हणता येईल, पण तेव्हा सपोर्ट नव्हताही म्हणता येणार नाही. पण त्यांना एक काळजी असायची नाही का, की आपल्या मुलाचं भविष्य काय होणार, म्हणून ते कदाचित तसं बोलायचे. नानाला सोशल मीडियावर मुली सुद्धा पाहतात, मग काही प्रपोजल वगैरे आलेत का नानाला? प्रपोजल सर कदाचित मला असं वाटतंय की जे जास्त सुंदर असतात नाही का, तर त्यांच्याबद्दल काही जणांचा दृष्टिकोन असतो. आता मी सुंदर नाही समजा, पण फॉलोअर्स वगैरे जास्त आहेत, तर मग मुलींना कदाचित असं वाटत असेल 2.5 लाख फॉलोअर्स आहेत माय त्याचे, मग त्याच्यात 50-50 हजार पुरी असतील, मग 4-5 तरी गर्लफ्रेंड असतील, मग त्याच्या आधी 4-5 गर्लफ्रेंड असतं, मग आपण उगच म्हणावं तुम्ही मला लय आवडता, तर 6व्या नंबरला आपण कुठं जावा, कुठं आपली इज्जत घालून घ्यावा, त्यामुळं मग प्रपोजल कदाचित येत नसतील. पण आले होते का काही, आले होते प्रपोजल? हो येतात सर. म्हणजे खरं सांगायला काय त्यात की मुली म्हणतात नाही का, कारण काय होतं की सर रील्स बघत असताना मग तो माणूस आवडायला लागतो, आणि मग कदाचित ते एकतर्फी प्रेम होऊन जातं समजा, तो माणूस ग्रेट वाटायला लागतो ना. मग येतात तुम्ही आवडता किंवा असं वाला प्रपोज आले होते बऱ्यापैकी, पण मी त्यांना मग थँक्यू म्हणतो नाही का. कारण हो म्हणाय जाऊ तर सर मग उद्या मग मला प्रश्न पडते नाही का, मग माझा फोन हॅलो पिल्लू काय कराले, पिल्लू जेवलं का, पिल्लू खाल्लं का, पिल्लू पिलं का, पिल्लू झोपलं का. मग आता मी पिल्लूचा विचार करू का कंटेंटचा विचार करू, त्यामुळं मी थँक्यू म्हणतो आणि मोकळं होतो. बरं, मग ह्या नानाच्या धोत्र्यात किंवा नानाच्या जीवनामध्ये कोणती लुगडेवाली नाणी येणार आहे का भविष्यामध्ये, काय ठरवून ठेवले? नाही ठरवलेलं काही अजिबात नाही, पण पुढच्या वर्षी आणायचा विचार आहे नाही का, जी खरीवाली नाणी. व्हिडिओमध्ये तर दुसऱ्या येतील समजा, ती गोष्ट वेगळी, पण खरीवाली नाणी आता पुढच्या वर्षी आणायचा विचार चाललाय. अच्छा, बघू. ती नाणी घरचेच आणतील का तुम्ही ठरवून ठेवली? नाही मी ठरवली नाही. विषय असा झाला सर की मला आता पप्पांनी विचारलं नाही का, म्हणे आता वय वाढत चालले, किती वर्ष नाही का, कधी करायचं लग्न. म्हटलं बघा पोरगी. म्हणे आम्ही विचार करायला, म्हणे तू एखादी पोरगी बघला असशील म्हणून तू म्हणणार चालास लग्नासाठी. तर मी म्हणलं तसं काही नाही, म्हणलं मी तुमच्या भरोशावर म्हणलं, तुम्ही बघशाल म्हणून मी काही म्हणलो नाही म्हणलं. असा विषय झाला. तर मग मी ते सांगितलं त्यांना, बघा म्हणलं. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्या साईडला, नगर साईडला नाटकाला प्रचंड प्रतिसाद मिळतो, ड्राम्याला पण मिळतो. मराठवाड्यामध्ये तसं नाही, ठराविक 200-400-500 लोक पाहत असतात. बाकीची उदासीनता आहे, ही भरून काढण्यासाठी काही संकल्पना आहे का आपल्याकडे? सर नाटकाच्या बाबतीमध्ये माझ्याकडे संकल्पना, कारण विषय काय की मी नाटकाची रायटिंग करत नाही, म्हणजे लिखाण करत नाही किंवा दिग्दर्शन करत नाही. खरं सांगायचं म्हणजे मी ॲज अ ॲक्टर म्हणून काम करतो किंवा आर्टिस्ट म्हणून, एक कलाकार म्हणून काम करतो. पण मला असं वाटतं की मग आपल्या मराठवाड्यामध्ये तसे वेगवेगळे नाट्यप्रयोग झाले पाहिजे, लोकांना नाटकं कळाले पाहिजे. आता हे सोशल मीडियाचा जमाना आहे, ठीक आहे मान्य आहे, आपल्याला 30 सेकंदाचा मनोरंजन पाहिजे, 30 सेकंदाचं, पण ह्याबरोबर नाटक जगलं पाहिजे. त्यासाठी नाटकातला कलाकारही जगणं महत्वाचं आहे. कारण आता मला जर नाटकाच्या प्रॅक्टिसला यायला पैसे नसतील तर मग मी नाटकची प्रॅक्टिस कशी करणार, नाटक करणार कसं, ते नाही होऊ शकत. मग त्यासाठी मग सरकारनं बी याकडे जरा लक्ष द्यायला पाहिजे, की फंड दिला पाहिजे नाटकवाल्यांना जे नाटक करू इच्छितात, किंवा कलाकार असतील जे की नाटक करणारे, प्रॉपर नाटक करणारे असतील, तर त्यांना काहीतरी मानधन सुरू केलं पाहिजे जेणेकरून ते नाटक चालवतील. कारण सर नाटकाच्या बाबतीत काय होतं
की मी नाटकच करायला लागलो ना तर नाटकात काही पैसे नाहीत, बरोबर, काहीच पैसे नाहीत. मग त्या कलाकारांनी उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न येतो. आणि म्हणून मग लोक नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे किंवा नाटक करणं थोडंसं टाळतायत. जे आता तुम्ही बघत असाल की बरेच लोक आहेत ते सुरुवातीला नाटक करतात, नंतर मूव्हीमध्ये चित्रपटामध्ये काम करतात, तर तिकडे जातात. आता ह्या गोष्टी बोलण्यासाठी मी तेवढा म्हणजे हे नाही समजा तज्ज्ञ नाही, पण असं मला एक कलाकार म्हणून वाटतं, प्रामाणिक कलाकार म्हणून असं वाटतं. भविष्य काळामध्ये काही प्रोजेक्ट हातात आहेत का, जसं की वेब सिरीज आहे, मूवी आहे, असं काही प्लॅनिंग आहे का? सर माझं स्वतःचं वैयक्तिक आता प्लॅन नाही, पण मी दुसरे कामं करायचं असं ठरवलंय. आणि सध्या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहे. तर यूट्यूबवर एखादी जमलंच तर काही असं विनोदी व्हिडिओच्या माध्यमातून जे प्रश्न मांडता येतील ते मांडण्याचा प्रयत्न करेन. आणि आता सध्या एक रॅप सॉन्ग केले, पुणे रॅप सॉन्ग, जे की प्रीतम SK पाटील सरांनी डिरेक्ट केलेलं आहे. आता त्यांचा आल्याड पल्ल्याड चित्रपट आलेला आहे, तर ते रिलीज होईल लवकरच. त्याच्यामध्ये आहे म्हणजे नाना आहे त्याच्यात, नाना पुण्यात पोहोचलाय असं म्हणता येईल. अच्छा, बरं, मराठवाडा जी वेब सिरीज होती ती खूप गाजली, बऱ्याच लोकांनी पाहिली. त्याच्यातला एखादा डायलॉग सांगता येईल का? अरे बाप, आता त्याच्यामध्ये नागेश तुमचा रोल आहे, नागेशचा एखादा डायलॉग, नागेश या कॅरेक्टरचा. सुरुवातीलाच तो सीन सुरू झाल्या असं होतं, एक जण येतो आणि ते पायाला हात लावतं नाही का, ए अबे असं कोणाच्या बी पायाला हात लावायचा नाही, असं छूट भंगार लोकांची लायकी नसती बे. समद्या तालुक्यात पायाला हात लावा असा एकच माणूस आहे, तो म्हणजे आपले दादा. असल्या लोकांची लायकी नसती, कळलं का, असा वाला होता. खूप छान, बरोबर. आणि मध्ये एक डायलॉग आला होता तुमचा 31 डिसेंबरचा, तो फारच फेमस झाला होता. त्याच्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण खूप वाढले आणि लोकांना ते खूपच आवडला, लोकांना म्हणजे तरुणाईला. तो डायलॉग एकदा रिपीट घेता येईल का? तो उगन मायची एक संकल्पना होती नाही का, तर मी आणि सुदामने केला होता सर तो व्हिडिओ. तर तेव्हा नाटकाच्या वेळेसच केला होता. तर मी तो अग्निपथ मधला सीन नाही का अमिताभ बच्चनचा आणि ह्यांचा आहे नाही का, तो तसा सीन होता तो. तर मग मी विचारतो त्याला, नाम मालूम नहीं, बाप का नाम वो भी मालूम नहीं, गाव ते कसं इसरल, उगन हवा माय नांदेड काळीज आहे आपलं. खूपच छान, असं वाला होतं. छान छान. सर 31 जवळ आलेलं होतं आणि मी आणि सुदामने ती रील्स केलेली होती. तर त्यामध्ये मी कवट्या महाकालचं कॅरेक्टर केलेलं होतं आणि तो एक त्याचा साथीदार होता नाही का. तर तो विचारतो, तुला एक बाटली आणायला सांगितली होती, साधी एक बाटली आणता आली नाही तुला. तू अरे कवट्या, तू काय येडा झालास का काय? हा आता सगळेजण 31 जवळ आला म्हणून बाटल्या घरी घेऊन गेले. तर अरे तुला दारूची बाटली म्हणलं नव्हतं, गंगारामची बाटली म्हणलं होतं. आता पिऊन सगळेच गंगाराम झाले तर कोणाला म्हणून आणू, असा वाला होता. छान छान. तरुणाई सध्या सोशल मीडियावर खूपच एंगेज आहे. शिवाय विद्यार्थी पण अभ्यास करायला पाहिजेत. बरेच मुलं बाहेरून शिकण्यासाठी येतात. नांदेड हे शिक्षणाचा हब आहे. 17-18 जिल्ह्यामधून मुलं इथे येताना दिसतात. पालकांच्या भरपूर अपेक्षा असतात की माझा मुलगा घडावा आणि बऱ्याच वेळा वाकडं पाऊल पडतानाही दिसतं. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तरुणाईला काय सल्ला देशील? मी असं म्हणेन की सर, जे इन्फ्लुएन्सर आहेत, जे सोशल मीडियाचे क्रिएटर लोक आहेत, जे रील स्टार आहेत, तर त्यांचं कर्तव्य आहे किंवा त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी समाजाला काय दाखवत आहेत नाही का. कदाचित ॲज अ आर्टिस्ट म्हणून ती गोष्ट दाखवणं, एखादी गोष्ट दाखवणं गरजेचंच आहे. समजा ॲज अ आर्टिस्ट म्हणून एखादी गोष्ट अशी अशी घडलेली आहे आणि ती वास्तववादी आहे, तर तुम्ही एखादी गोष्ट दाखवू शकता. पण तुम्ही कंटेंटच्या माध्यमातून थोडंसं अश्लीलता दाखवताय, लहान लहान लेकरं इंस्टाग्रामवरती किंवा सोशल मीडियावरती आहेत आणि त्यांनी पाहताय, तर त्यांच्या डोक्यामध्ये ते रुजल्या जाते ऑटोमॅटिकली.
म्हणजे मी असा कोणता तरी मोठा स्टार आहे मी हे म्हणून सांगत नाही, पण माझी एक जबाबदारी आहे, माझी वैयक्तिक जबाबदारी. आता ज्यांची त्याची काय जबाबदारी आहे त्यांनी ठरवावं, मग मी सांगणार त्यांना कोणी नाही. पण मला असं वाटतं की माझी ही जबाबदारी आहे की माझे व्हिडिओ कोणी पाहत असेल तर असं कोणी म्हणलं नाही पाहिजे की तुमचे व्हिडिओ पाहून माझा मुलगा बिघडला, माझी मुलगी बिघडली. आणि मी माझा कंटेंट शूट केल्याच्या नंतर पहिल्यांदा आई वडिलांना दाखवतो. म्हणजे माझ्या आईला आणि पप्पाला बघू वाटला म्हणजे सगळ्यांनाच बघू वाटणार. बरोबर आहे. विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला राहील अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एकच सल्ला देईल, मी कितीही चांगले व्हिडिओ बनवले समजा तरी तुम्ही व्हिडिओ फक्त मनोरंजन म्हणून वेळ ठरवा, अर्धा तास 1 तास काय बघायचं तेवढं. पण ती वेळ अभ्यास करायचा आहे तर मग त्यावेळेत अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आपल्यावर आईवडील एवढे पैसे खर्च करून आपल्याला शिक्षण देत असतात आणि आपण पण ते शिक्षण घेत असताना जास्त वेळ खर्च गेला नाही पाहिजे, वाया नाही गेला पाहिजे हे लक्षात घेतलं पाहिजे. कारण आपल्याला भुरळ पडणं साहजिक आहे. आता नाना एवढा फेमस झाला, लोक एवढे फोटो काढायले तर तुम्हाला वाटतं आपण बी रील्स करायला पाहिजे. पण नानाचं शिक्षण ह्याच्यातच झाले. नाना हे एक काय म्हणतात एक करिअर म्हणून पाहतोय. पण तुमचं करिअर कशात आहे ते तुम्ही ओळखायला पाहिजे. तुमचं करिअर नोकरीमध्ये आहे, अभ्यास करण्यामध्ये आहे, तर मग आधी अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण आईवडिलांचे खूप मोठे स्वप्न असतात आणि आईवडील खूप कष्ट करून तुम्हाला शिकवत असतात. तर मग मला असं वाटतं की तुम्ही आईवडिलांच्या कष्टाचं एकदा चीज पाहिलं किंवा त्यांचे कष्टाचं पाहिले ना, तुम्हाला नाना हिरो वाटणार नाही, तुमचे आईवडील हिरो वाटतील. ठीक आहे, मी एक तुमचा काय म्हणू की विरंगुळा असेल पण हिरो नाही. खरं सांगतो, हिरो नाही. तुम्ही मानता ती गोष्ट तुमचा मोठेपणा आहे, मनाचा मोठेपणा. पण खरे हिरो तुमचे आईवडील आहेत. कारण तेवढं खर्च करून कष्ट करून तुम्हाला शिक्षणाला पैसे पुरवतात. तर मग तुमची जबाबदारी आहे की त्यांचे स्वप्न पूर्ण करणं. बस. खरंच आहे, ग्रामीण भागातून नाना आलेला असल्यामुळे त्याला जाणीव आहे, चटके मिळालेले आहेत, बसलेले आहेत. आणि खरंच आपल्या सगळ्यांचेच आईवडील नेहमीच हिरो असतात. मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना खूप मोलाचा सल्ला दिला आहे. कारण आपला दुष्काळी भाग आहे, अभ्यासाशिवाय कुठलाही पर्याय इथं नाहीये. MIDC नाही किंवा मोठे उद्योग देखील नाहीत. अभ्यास करा आणि पुढे जा. नाना, दादा कोंडकेला आता सांगितलं की आपण एक आपला आयडल म्हणता, तर एखादं त्यांचं कॅरेक्टर आम्हाला सांगा आपल्या चॅनलच्या माध्यमातून. मी सर अगोदर एक व्हिडिओ केलेला आहे कोरोनाच्या काळामध्ये, नाही का, म्हणजे लस आली होती त्याच्यावर केलेला होता. आणि आता रिसेंटली म्हणजे आता काल परवा एक व्हिडिओ टाकलेला होता. तर तो असा होता की दादा तिकडून येत आहेत समजा, म्हणजे हे मी करू शकत नाही समजा, पण प्रयत्न केला की नाही का मला आवडतात म्हणून. तिकडून येतात आणि एक वट्ट्यावर माणूस बसलेला, तो मामा आहे, ते तिकडून येतात, ए काय झालं शिरप्या बोंबलायला, काय सांगायचे तुम्हाला, अहो बाईनं मारली. बाईनं मारली? अहो म्हणजे सापट मारली. हा नाही, तूच काहीतरी खोड्या केला असशील. नाही हो, तुम्हाला सांगतो, आमची मावशी म्हणली शिरप्या आपल्याला ऊस निंदायला एक बाई बघ. मग मी एका बाईच्या घरी गेलो, बाईला म्हणलं बाई चला. बाई म्हणली कुठं चला? मी म्हणलं बाई ऊसात चला. तर बाईनं खणकुण्या मारली हो. अरे शिरप्या, बाईला ऊसात चला म्हणल्या मारणार नाही तर काय करणार? बाईला ऊसात ऊस निंदायला चला म्हणायचं. अच्छा मायला काय गत झाली म्हणायची. हा आता बाईला ऊसात ऊस निंदायला चला नाही तर का कापूस निंदायला चला म्हणणार का? बाबा जाऊ द्या, मी इथंच बोलत बसलो तर मावशी घरी गेल्यावर पातीला काटाला ठेवायची नाही, मी जातो. असं वाला कॅरेक्टर होतं. नाना, महत्वाचा प्रश्न आहे की कलाकार जगला पाहिजे. सुरुवातीला त्रास होतो, इनबिल्ट तर कोणी एवढं मोठं होत नाही. सुरुवात कशी झाली, अडचणी कुठे आल्या, मदत कुणी केली? एकटा तर काम करू शकत नाही, टीम लागते. टीममध्ये कोणी मित्र आहेत का? आर्थिक अडचणी पण असतात, घरच्यांचा विरोध असतो, आपण घरच्यांना लपून कधी कधी ह्या गोष्टी करतो. तर हा प्रवास कसा झाला? नक्की सर, हे माझ्या एकट्यानं करणं शक्य नाही किंवा एकट्यानं होणार बी नाही. आणि ही गोष्ट मला माहिती आहे आणि याचा अनुभव बी आलाय. सुरुवातीला जेव्हा मी टिकटॉकवर होतो, टिकटॉकवर मी 20,000 काहीतरी फॉलोअर्स कंप्लीट केले असतील, तर टिकटॉक मधातच बंद पडलं. मग मी इंस्टाग्रामवरती आलो तेव्हा सुरुवातीला मग माझे लोह्याचे मित्र आहेत,
भीमा थोरात आहे, तुषार जाधव, सुमित पालिमकर, आशिष इंदूरकर, किरणदादा वानखेडे, मग ही आमची टीम आहे. तर ह्यांनी मला मदत करायची. पण व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणलं तर मग आशिष असेल, सुमित असेल किंवा तुषार माझ्यासोबत काम करायचा आणि शिवचरण दाडेला आहे. तर हे मला सुरुवातीला मदत करायचे. पण त्यावेळेला कन्सेप्ट म्हणजे चांगल्या नसायचे किंवा लोकांना काय आवडते ते मला कळायचं नाही. जे विनोद वाटला ते करायचो मी, पण त्याला तेवढे व्ह्यूज वगैरे काही नसायचे. पण मग नंतर मी इकडं नाटकाला आलो. नाटकाला आल्यावर मग सुदाम माझ्यासोबत होता, सुदाम केंद्रे. मग सुदाम केंद्रे माझ्यासोबत ॲक्टिंग करायचा. श्याम डुकरे मग तो एडिट करायचा, एडिट छान करतो. आणि अक्षय राठोड होता, तो कॅमेरा करायचा, म्हणजे तो शूट घ्यायचा. तर मग त्यांची खूप मदत मिळाली मला. मी जोपर्यंत नांदेडमध्ये होतो, नाटक होतं तोपर्यंत. आणि मग ते झाल्याच्या नंतर मग मी लोह्याला गेलो. आणि मग लोह्याला गेल्याच्या नंतर मग मला तुषारची मदत मिळाली. तुषार असेल, शिवचरण असेल, मग बाकी सगळे माझे मित्रमंडळी. आणि आता सध्या अजय गायकवाड तो शूट करतो माझे व्हिडिओ. मग काल परवाच किस्सा झाला की आम्ही शूट करत असताना तो घरी गेला आणि तो मला ते फुटेज द्यायला येत असताना त्याचा थोडा ॲक्सिडेंट झाला. तो पडलाय, त्याच्या पायाला खरचटले वगैरे, त्यामुळे मी इकडे घेऊन आलो नाही. पण तो माझ्यासोबतच असतो. तर हे म्हणजे निस्वार्थी मित्र आहेत माझे. म्हणजे मी आजपर्यंत त्यांना एकही रुपया दिलाय नाही किंवा मला मिळाले नाहीत कोणाकडून की बाबा मी त्यांना देऊ शकतो. पण त्यांनी येतात, स्वखर्चातून येतात. मग आता तुषार तर मला घ्यायला येतो, लोकेशनला नेऊन तिथं सोडतो, माझ्यासोबत असतो आणि परत घरी सोडायला येतो. आणि हे सगळं त्याच्या खर्चातून करतो. तर असे मित्र मला लाभलेत. त्याबद्दल मी मित्रांचा खरंच आभारी आहे. कारण त्यांच्यामुळंच मी आज इथं आहे. जे काय आहे ते त्यांच्यामुळं आहे. कारण त्यांनी ही जर मदत केली नसती, ह्यांनी व्हिडिओज केले नसते किंवा शूटच केले नसते, तर मी आज कदाचित दिसलोच नसतो. बरोबर आहे. ती एक कविता आहे मित्र वनव्यामध्ये, गारव्यासारखा. बरोबर आहे. तुमच्या बाबतीत ते खरंच घडलेलं आहे. असेच मित्र आपल्याला अजून लाभोत, आपण असंच पुढे जाऊत, ही आमची सदिच्छा आहे. नक्की सर, नक्की. तर अशा प्रकारे आपण नानाशी चर्चा केली. ही मुलाखत आपल्याला कशी वाटली आवर्जून कळवा. नानाला आपण परत बोलवतच जाऊ, त्यांच्याशी गप्पा मारू. नाना, वेळ दिलास. राजमुद्राच्या टीमतर्फे भविष्यासाठी भरपूर शुभेच्छा. नवीन प्रोजेक्ट हातात घ्या, असंच नांदेडचं नाव पुढं न्या आणि नांदेड खरंच उगं नाही असं सांगत जा. नक्की सर. राजमुद्रा टीमनं मला इथं बोलवलं आणि माझी मुलाखत घेतली किंवा गप्पा म्हणता येईल नाही का, तर मला तुमच्याशी गप्पा करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी राजमुद्रा न्यूजचे खूप खूप आभार मानतो. आणि नक्कीच मी भविष्यात चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन. आणि तुम्ही मला लोकांपर्यंत पोहोचवताय नाही का. आणि म्हणजे ही गोष्ट लोकांना बऱ्याच माहिती नाही. रील्स माहीत आहे, नाना माहीत आहे, पण जे इत्थंभूत माहिती पाहिजे होती ते नाही. पण ती आज तुम्ही माझ्याशी गप्पा करून काढून घेतलेली आहे. आणि हे सेशन पण चांगलं झालं, मला भारी वाटलं. मला असं वाटलंच नाही की मी काहीतरी मुलाखत देतोय, असं की एका मित्राशी गप्पा करतोय असं वाटलं. आणि भारी वाटलं. आणि खरंच राजमुद्रा टीमचा किंवा तुमच्या सगळ्यांचा मी आभारी आहे. तुम्ही मला इथं बोलवलं आणि मला माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी दिली. तर दर्शक हो, कलामुद्रामध्ये आताच आपण बळीशी म्हणजे नाना यांच्याची चर्चा केली. ही आपल्याला कशी वाटली जरूर कळवा. इथेच थांबतो, कुठेही जाऊ नका. बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.